बगूर नगर परिषद नगराध्यक्ष पदाची निवडणूक अखेर चर्चेचा विषय बनली। कारणही तसंच आहे। गेल्या 25 वर्षांची परंपरा अखेर मोडकळीस लावण्याचा मान नवनियुक्त नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांना बगूरकरांनी दिल्यानं आता बगूर नगर परिषद नगराध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे विराजमान झाल्यात। बगूरमध्ये विजयाची बातमी पसरताच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। एकंदरीत या विजयाबद्दल नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे काय म्हणाल्या हे पाहूया। राष्ट्रवादीचे विजय उमेदवार इतक्या वर्षाच्या संघर्षानंतर आज हा दिवस उजाडला आहे, काय मनामध्ये भावना आहे? या संपूर्ण निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले होते। शिवसेनेच्या विरोधात खूप मोठा संघर्ष झालेला आहे। काय आपण आता एकूणच विजय झालेला आहे, काय कामं आपल्याला जे अपेक्षित आहेत आगामी काळात? दरम्यान या निवडणुकीत परस्पर विरोधी उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू होती। त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार सरोज आहिरे यांचाही समावेश होता। सरोज आहिरे यांची ती सभा ही चांगलीच गाजली होती। पाहूया काय म्हणाल्या आमदार सरोज आहिरे। दिलेली आहे, जाहीर सभेमध्ये दिले असतील, एकांतात दिले असतील, ते सर्व वचन मी पूर्ण करेन आणि भगूरच्या विकासाला माझा एक खारीचा वाटा 100% राहील। लोकांचा संघर्ष बघायला मिळाला ताई निवडणुकी दरम्यान? संघर्ष तर खूप आहे आणि संघर्षाची सवय बालपणापासून आहे, त्याच्यामुळे संघर्ष हा काही मोठा जरी असला तरी शेवटी विजय तेवढाच मोठा आहे। महायुती म्हणून नक्कीच भारतीय जनता पक्ष असेल, आम्ही जे काही इथे उबाटासोबत शिवसेनेसोबत आम्ही जे काही अलायन्स केलेलं होतं, नक्की त्याचाही फायदा झालेला आहे। आणि महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आमचे गिरीश भाऊ पालवे असतील, जिल्हाध्यक्ष असतील, त्यांचे आमचे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांचं हे यश आहे, कार्यकर्त्यांचं हे यश आहे। वडिलांचा उल्लेख केला गेलेला होता, त्यामुळे तुम्ही प्रचार सभेमध्ये भाऊक झालेला होता। एका लेखीनं आज काय करून दाखवलं असं तुम्हाला वाटतं? ते बघतायत मला वरतून, त्याच्यामुळे मी त्या बाबतीत जर बोलायला गेले तर जास्त अजून होईल, पण माझ्या वडिलांना ही श्रद्धांजली आहे। साहजिकच या विजयात आमदार सरोज आहिरे यांचाही मोलाचा वाटा असल्याची चर्चा बगूरमध्ये नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे। मेट्रो महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक सागर केदारे, बगूर, नाशिक।